तर राज्यात सर्वदूर मुसळधार पावसानं चांगल्याच झोडपून काढलंय। पाहूया त्या संदर्भातल्या बातम्या। मुसळधार पावसाचा जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाला फटका। मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला पाणी साचलं। कार्यालयात जाताना नागरिकांना अडचणी। काल अजित पवार दौऱ्यावर असताना या ठिकाणी केला होता मुरुमाचा भराव। हिंगोली जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पाऊस। आजेगाव गावाजवळील ओढ्याला पूर। ग्रामस्थांचा शहरासोबत संपर्क तुटला। सिंधुदुर्गमध्ये पावसाचा जोर वाढला। कणकवली आचरा राज्यमार्गावर गड नदीचं पाणी। वरवडे या ठिकाणी गड नदीचं पाणी रस्त्यावर। वाहतूक ठप्प। मालवणकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प। महाड तालुक्यात तुफान पाऊस। चांदोशी बावळे गावांचा संपर्क तुटला। काळ नदीला आलेल्या प्रचंड पुरामुळे बिरवाडी कुंभारवाडा मार्ग वाहतुकीसाठी बंद। खरवली बंधाऱ्यावरूनही पाणी वाहू लागलं। चिपळूण तालुक्यातील धनगरवाड्या वस्त्यांची वाताहत। तिवरे गावात धनगरवाडीतील ग्रामस्थांचा खडतर प्रवास। रुग्णांना घेऊन जाण्यासाठी रस्ता नाही। आजीला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी डोलीचा वापर। वाशिम जिल्ह्यात मुसळधार पाऊस। रिसोड तालुक्यातील अंचळ जोगेश्वरी परिसरातून वाहणाऱ्या कांच आणि उतावळी नदीला पूर। नद्यांचा गावाला वेढा। शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली। ठाण्यातील शिळफाटा ते दोस्ती संकुलापर्यंतच्या रोडवर पूर परिस्थिती। संपूर्ण परिसर जलमय झाल्यानं काही गाड्या आणि रिक्षा पाण्यात अडकल्या। भिवंडीत रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी। बाजारपेठेत साचलेल्या पाण्यात चक्क उतरला स्पायडरमॅन। हौशी तरुणाचा स्पायडरमॅनचा पोशाख घालून पाण्यात खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल। बुलढाणा जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी। हजारो हेक्टर शेती पाण्याखाली। अनेक लहान मोठे प्रकल्प ओव्हरफ्लो। चिखली ते मेहकर रस्ता, नागपूर ते मुंबई महामार्गासह इतर अनेक रस्ते बंद। घरांची पडझड झाल्यानं मोठं आर्थिक नुकसान।